नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. नोटरीकडून पाहूया दुरुस्ती आजच्या ठळक विधेयकास घडामोडी. विरोध. परभणी न्यायालयातील नोटरी कामकाज 14 डिसेंबर रोजी बंद ठेवून नोटरींनी संसदेत सादर होणाऱ्या दुरुस्तीच्या विधेयकाला विरोध दर्शविला आहे. नोटरी ॲक्ट 1992 मध्ये 1952 मध्ये 3 सुधारित विधेयके मांडण्यात येणार आहेत. या सुधारित विधेयकामध्ये नोटरी पब्लिक यांना नियुक्ती मिळाल्यानंतर 5 वर्ष व त्यानंतर 2 नूतनीकरण म्हणजे 15 वर्षाच्या कालावधी मिळणार आहे. तसेच नवीन मसुदा कलम 10 मध्ये नोटरी प्रमाणपत्र तात्पुरते रद्द बातल नोटरी कामकाजाचे डिजिटलायझेशन अशा 3 मुद्द्यावर नोटरी कायद्यात दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये पारित होणार आहे. मात्र या विधेयकास जिल्ह्यातील नोटरींनी विरोध दर्शविला आहे. त्यासाठीच मंगळवारी कामकाज बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. नोटरी विधेयकात दुरुस्ती करण्यासाठी जनतेमध्ये कोणतीही सूचना दिली नाही. सध्या अस्तित्वात असलेला कायदा शासन नियुक्त नोटरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्तिक आहे. त्यात बदल करण्याची गरज नाही. नवीन नोटरी नेमण्यास कोणताही आक्षेप नाही, पण जुन्या नोटरींना फक्त 15 वर्षे प्रॅक्टिस ही बाब अन्यायकारक आहे. या सर्व कारणामुळे नवीन दुरुस्ती कायद्याला विरोध केला जात आहे. परभणी नोटरी असोसिएशनच्या वतीने आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी न्यायालयासमोर मंगळवारी केलेल्या आंदोलनात ॲडव्होकेट BT पोळ, ॲडव्होकेट TG होळंबे, ॲडव्होकेट VB कराळे, ॲडव्होकेट विलास देशपांडे, ॲडव्होकेट BR चोखट, ॲडव्होकेट VB आवचार, ॲडव्होकेट SN कसबे, ॲडव्होकेट अशोक शिंदे, ॲडव्होकेट रत्नप्रभा जाधव, ॲडव्होकेट वसीम पठाण, ॲडव्होकेट आत्माराम कांबळे, ॲडव्होकेट विलास देशपांडे, ॲडव्होकेट BT पोळ, ॲडव्होकेट NY गायकवाड, ॲडव्होकेट प्रदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते. मागणी आहे की केंद्र सरकारने आता नवीन एक नोटरी 1952च्या कायद्यामध्ये नोटरीला फक्त 15 वर्षच प्रॅक्टिस करण्याचा जे मसुदा तयार करण्यात येतात त्यासाठी आम्ही विरोध करीत आहे. त्याबद्दल आणि आज आम्ही निषेध करीत आहेत आणि देशभरामध्ये सर्व नोटरी आज कामकाजामध्ये कुणी भाग घेणार आणि आज आम्ही काम पूर्णपणे बंद केलेलं आहे. काय मागणी काय आपली? आमची अशी मागणी आहे की जे नोटरीचं जे हे मसुद्यामध्ये दुरुस्ती करणार ते दुरुस्ती करून येते. अखिल भारतीय नोटरी असोसिएशननं आवाहन केल्याप्रमाणे आज रोजी सर्व भारतभर नोटरीचे सर्व कामकाज बंद करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने होऊ घातलेल्या जो अन्यायकारक कायदा येत आहे की एका नोटरीचं फक्त 15 वर्षच रिन्युअल असावं, 15 वर्षानंतर त्याला नोटरी करता येणार नाही किंवा त्याचं लायसन रिन्युअल झालं नाही, त्याचा आम्ही परभणी जिल्हा असोसिएशन व अखिल भारतीय सर्व नोटरी असोसिएशन व नोटरी सदस्य सगळे निषेध करतो आणि हा कायदा रद्द करावा असं आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो. परभनी एडवोकेट्स नोटरी एसोसिएशन की तरफ से मैं एडवोकेट वसीम पठान. अभी जो सेंट्रल गवर्नमेंट ने जो नोटरी एक्ट के अंदर जो चेंजेस करने के लिए ऑर्डिनेंस तैयार किया है, जो बिल पास करने के लिए जो है सेंटर में जो है वो रखा है ऑर्डिनेंस, उसमें ये बताया गया है कि 15 ईयर्स की जिनकी प्रैक्टिस हो रही है एज ए नोटरी तो उनको बाद में रिन्यूअल नहीं दिया जाएगा और उनको रिन्यूअल का जो लाइसेंस जो है उनको आगे एक्सटेंड नहीं किया जाएगा. तो इसके बारे में मैं ये कहना चाहता हूँ कि ये जो कायदा सेंट्रल गवर्नमेंट ने बनाया है वो एकदम जाचक जिसको बोलेंगे है, जुल्मी कायदा. मैं तो यहाँ तक बोलूँगा कि ये जुल्मी कायदा है जो पिछले कई सालों से हमारे सीनियर्स प्रैक्टिस करते आ रहे हैं एज ए नोटरी. तो उनके लिए ये बहुत ही अन्यायकारक जो है ये कायदा है और ये हम एडवोकेट्स के हित में नहीं है. इसलिए ऑल ओवर इंडिया आज जितने भी नोटरी एडवोकेट्स ने जो है पूरा भारत में अपने नोटरी कामकाज को बंद रखने का फैसला किया है. उसी वजह से आज हम परभनी के एडवोकेट्स नोटरी एसोसिएशन ने हमारा अपना कामकाज बंद करके ये सेंट्रल गवर्नमेंट को हम ये कहना चाहते हैं कि वो जो कायदा उन्होंने करने जा रहे हैं वो कायदा पार्लियामेंट में पास न हो और वो कायदा रद्द हो, जिसकी वजह से हम जितने यहाँ नोटरी एडवोकेट्स हैं उनको जो है आसानी हो और जिन्होंने यहाँ प्रैक्टिस किए हैं इतने सालों से यहाँ पर एज ए नोटरी प्रैक्टिस कर रहे हैं, पहले की ही तरह जो कायदा था उसी कायदे को कंटिन्यू करें. और हमारी केंद्र सरकार से ये विनंती है कि ये कायदा किसी भी हाल में जो है पास न करें. ये हमारे नोटरी एडवोकेट्स के हित में नहीं है.
तो इसलिए इस कायदे को पास न करें, ऐसी हम केंद्र सरकार से विनंती करते हैं। तर्फे हा 1952चा जो कायदा बदल करण्यात येत आहे तो अन्यायकारक असून सर्व नोटरीच्या हिताविरुद्ध आहे. जे ज्येष्ठ नोटरी आहेत त्यांनी आतापर्यंत जे नोटरीचे कामकाज केलेले आहे, आता 15 वर्षानंतर जर त्यांचं नोटरी कामकाज बंद झालं तर पुढे त्यांचा पूर्ण उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. आणि बऱ्याच नोटरी अशा आहेत की त्यांचं सगळं काही म्हणजे उदरनिर्वाह नोटरीवर जर चालत असेल तर त्यांनी काय करायचं, तर एक तर त्यांनी प्रॅक्टिस बंद केलेली असते आणि नोटरीचे ज्येष्ठ असल्यामुळे नोटरीचेच कामकाज करत असतात. तर त्यामुळे आमचं सगळ्यांचं म्हणजे पूर्ण भारतभर हा नोटरीविषयी आम्ही या कायद्याविषयी निषेध व्यक्त करतो आणि केंद्र सरकारला विनंती करतो की हा कायदा अंमलात आणू नये आणि हे नोटरीच्या हिताचा नाही आहे. तरी सगळ्यांना म्हणजे केंद्र सरकारला विनंती आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे त्याचा आपण विचार करावा आणि आम्हाला न्याय करावा. परभणी शहरातील जुना पेडगाव रोड आणि दर्गा रोड परिसरातील इनायत नगर येथील चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वस्त राशन दुकान येथे सध्या डिसेंबर महिन्याचे मोफत राशन आणि जे पैशाच्या विक्रीचे राशन आहे असे दोन्ही राशनचे वाटप सध्या सुरू आहे. डिसेंबर महिन्यातील राशन वाटप सुरू झाले असून त्याची माहिती स्वतः राशन दुकानदार पवन बनसोडे यांनी माध्यमाशी दिली आहे. परभणी न्यूजचे संपादक दिलीप बनकर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वस्त राशन दुकान येथे भेट देऊन हा सविस्तर वृत्तांत घेतला आहे. या राशन वाटप करतानाचे दृश्य. न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण दर्गा रोड जुन्या पेडगाव रोड पवन बनसोडेच्या राशन दुकानावर आलेलो आहोत. चेअरमन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दुकानाचे मालक पवन बनसोडे आहेत आणि या ठिकाणी मोफत धान्य आणि जे पैशाचे धान्य या ठिकाणी दोन्ही धान्य उपलब्ध झालेले आहेत. आपण आज या धान्य दुकानावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहात की या ठिकाणी पूर्ण राशन व्यवस्थितरित्या वाटप होत आहे, नियमाप्रमाणे वाटप होत आहे. कोरोनाचे नियम पाळून या ठिकाणी स्वस्त धान्याचं राशन या ठिकाणी वाटप होतं. आपल्यासोबत या दुकानाचे मालक पवन बनसोडे सोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत ते काय सांगतात. मात्र आमच्याकडे आता सध्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनाचे माल आलेले आहेत आणि रेग्युलर फ्रीचा माल दोन्ही माल आमच्या इथं वाटप चालू आहे. आता सुरळीत वाटप चालू आहे आमचे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मौजे कोथाळा तालुका मानवत जिल्हा परभणी येथे दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये देशप्रेम राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सौ कमलताई शिवाजीराव हिंगे माजी उपसभापती पंचायत समिती यांची उपस्थिती पंचायत समिती सदस्य माजी यांचीही यावेळी उपस्थिती होती. सुनील तातेराव पाते सरपंच ग्रामपंचायत कोथाळा, मुंजाभाऊ सुनील तातेराव पाते, मुंजाभाऊ माधवराव डहाळे निवृत्त सैनिक, सुनील शेषराव गायकवाड निवृत्त सैनिक, बलभीम गंगाराम माथेले, रामराव मारुतराव पिसाळ सामाजिक विचारवंत, आनंदराव पाते पोलीस पाटील कोथाळा, अनिकेत खड आर्मी व राहुल भोसले नेव्ही हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निवृत्त सैनिक मुंजाभाऊ डहाळे व सुनील गायकवाड यांनी गावातील तरुण मुले आणि मुलींना जास्तीत जास्त सैन्यामध्ये भरती होण्याचे आवाहन केले. मारुतराव पिसाळ यांनी माणसामध्ये देव साधला
पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, पंढरीला जाण्याची गरज पडणार नाही असे प्रबोधन केले. बलभीम माथेले यांनी स्वातंत्र्यपूर्वीचा इतिहास, स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, स्वातंत्र्याच्या नंतरचा इतिहास, नागरिकांचे कर्तव्य, शैक्षणिक क्रांतीमुळे सामाजिक परिवर्तन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर विस्तारित चर्चा केली. सूत्रसंचालन उद्धवराव भिसे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन परशुराम पाते यांनी केले. आभार प्रदर्शन कोणीराम पावणे यांनी केले. कार्यक्रमासाठी गावातील महिला, पुरुष, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम गिरे, दत्तराव कोरडे, ज्ञानेश्वर सिद्धनाथ, राहुल समरतकर, गंगाधर पाते, शेख हुसेन बाळा. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मौजे कोथाळा, तालुका मानवत, जिल्हा परभणी येथे दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये देशप्रेम, राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सौ कमलताई शिवाजीराव हिंगे, माजी उपसभापती पंचायत समिती यांची उपस्थिती होती. कोंडीबा विठ्ठल हिंगे, पंचायत समिती सदस्य माजी यांचीही यावेळी उपस्थिती होती. सुनील तातेराव पाते, सरपंच, ग्रामपंचायत कोथाळा. मुंजाभाऊ सुनील तातेराव पाते, मुंजाभाऊ माधवराव डहाळे, निवृत्त सैनिक. सुनील शेषराव गायकवाड, निवृत्त सैनिक. बलभीम गंगाराम माथेले, रामराव मारुतराव पिसाळ, सामाजिक विचारवंत. आनंदराव पाते, पोलीस पाटील कोथाळा. अनिकेत खड, आर्मी व राहुल भोसले, नेव्ही हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निवृत्त सैनिक मुंजाभाऊ डहाळे व सुनील गायकवाड यांनी गावातील तरुण मुले आणि मुलींना जास्तीत जास्त सैन्यामध्ये भरती होण्याचे आवाहन केले. मारुतराव पिसाळ यांनी माणसामध्ये देव साधला पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, पंढरीला जाण्याची गरज पडणार नाही असे प्रबोधन केले. बलभीम माथेले यांनी स्वातंत्र्यपूर्वीचा इतिहास, स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, स्वातंत्र्याच्या नंतरचा इतिहास, नागरिकांचे कर्तव्य, शैक्षणिक क्रांतीमुळे सामाजिक परिवर्तन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर विस्तारित चर्चा केली. सूत्रसंचालन उद्धवराव भिसे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन परशुराम पाते यांनी केले. करते हैं। सर्दियों के मौसम में हम ठंडे पानी को छूने तक से डरते हैं। वह कश्मीर की बर्फीली पहाड़ों पर हमारे लिए रोज मरते हैं। यह तो मेरी खुशनसीबी है कि मेरा जन्म एक ऐसे देश में हुआ जहाँ के जवान, वीर सैनिक अपने देश को माँ की दर्जा देते और उसकी आन बान और शान के लिए अपनी जान तक कुर्बान करने के लिए सदैव तत्पर रहते। अंत में यही कहना चाहती हूँ कि जय हिंद, जय भारत। आजादी के मतवालों का दिलों में बसा एक सपना था। आजादी के मतवालों का जश्न है भारत के आजाद 75 सालों का। यहाँ उपस्थित अतिथि और मेरे प्रिय दोस्तों को मैं प्रणाम करती हूँ। आज़ादी का अमृत महोत्सव अर्थात 75 वर्ष पर मनाया जाने वाला त्यौहार, जैसे कि हम जानते हैं इस वर्ष भारत देश 75 साल का जन्म मना रहा है, किंतु यह आज़ादी हमें ऐसे ही नहीं मिली। इस आज़ादी के लिए हमने बहुत बड़ी कीमत चुकाई है, बहुत सी चुनौतियों का सामना करना पड़ा, तब जाकर हमें आज़ादी मिली। आज़ादी का यह महोत्सव हमें मनाने का सौभाग्य हमें ऐसे ही प्राप्त नहीं हुआ है। इस आज़ादी के लिए हमने बहुत बड़ी चुनौती ली है। आज़ादी का देश आज़ाद होने के बाद देश में विकास करना बहुत बड़ी चुनौती थी, और क्योंकि अंग्रेजी सरकार शासन दौरान भारत में विकास करना बहुत बड़ी चुनौती थी, क्योंकि अंग्रेजी शासन दौरान भारत की आर्थिक स्थिति बहुत खराब हो चुकी थी। और हम सबको मालूम है कि हमारे देश में बहुत सारी जाति धर्म के लोग रहते हैं। ऐसे में भारत को एक बनाकर रखना बहुत ही मुश्किल था, और एकता अखंडता की समस्या भारत के सामने आज भी खड़ी है। भारत पर ब्रिटिश ने 200 साल तक शासन किया, न जाने कितने लोग शहीद हुए, तब जाकर भारत
15 अगस्त 1947 में आज़ाद हुआ। आज़ादी के बाद भारत तेजी से आगे बढ़ा। आने वाले समय में भी भारत की नई निर्माण के लिए नई नीतियाँ और योजनाओं का आयोजन किया जा रहा है। अंत में यही कहना चाहती हूँ कि यह आज़ादी जो हमें इतनी चुनौतियों का सामना करना है, ये सभी सुखों को ठोकर मारकर मिली है, उसका हमें सम्मान करना चाहिए। देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है, देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का शान है। यह आज़ादी जो हमें इतनी मुकाबलों से मिली है, वह हमारा देश हिंदुस्तान है। सर्दियों के मौसम में हम ठंडे पानी को छूने तक से डरते हैं। वह कश्मीर की बर्फीली पहाड़ों पर हमारे लिए रोज मरते हैं। यह तो मेरी खुशनसीबी है कि मेरा जन्म एक ऐसे देश में हुआ जहाँ के जवान वीर सैनिक अपने देश को माँ की दर्जा देते और उसकी आन बान और शान के लिए अपनी जान तक कुर्बान करने के लिए सदैव तत्पर रहते। अंत में यही कहना चाहती हूँ कि जय हिंद, जय भारत। देश म्हणलं की आणखीन बी काही म्हणजे गावाकडे असे आहेत की त्यांना म्हणजे देश म्हणजे काय माहीत नसतं, पाकिस्तान काय आहे ते माहीत नसतं, म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणते देश हे माहीत नसतं, आपलं राज्य कोणतं हे सुद्धा माहीत नसतं. त्यामुळं गावाकडे जे असे जे कार्यक्रम हे कोथाळा ग्राम पंचायत आणि यांनी जे हे कार्यक्रम घेतले असे ते खरंच कौतुकास्पद आहे. असे कार्यक्रम यांनी म्हणजे घ्यायला पाहिजे. मुलांना, लहान लहान मुलांना, पुन्हा युवा आहेत त्यांना बी असं कळते की म्हणजे नेमकं काय आहे, आपण कुठं आहे सध्या, काय करायला पाहिजे. आणि हा जो कार्यक्रम घडला असेच खूप कौतुकास्पद कार्यक्रम आहे. खूप कमी गावामध्ये असे कार्यक्रम होतात. मला वाटतं हे कार्यक्रम अशी सुरुवात आणि अशी पुढे बी भरपूर कार्यक्रम व्हायला पाहिजे. कारण जे नवीन पिढी आहे, आता हे लहान लहान मुलं आहेत, यांना बी असं कळायला पाहिजे नेमकं म्हणजे काय असतं देश, भारत, महाराष्ट्र काय आहे, परभणी जिल्हा काय आहे, त्याच्या आजूबाजूला किती जिल्हे आहेत, तालुका किती आहे परभणीमध्ये, हे शाळेमध्ये शिकतात, हे खरं आहे. पण असं बाहेर गेलं तर त्यांना माहित नसते. परभणीच्या बाहेर जायचं म्हणजे त्यांना वाटतं की आपण कुठे चाललो. दिल्लीला जायचं, मुंबईला जायचं, साधा आपण जर जालना गेलो यांना वाटतं आपण कुठे विदेशामध्ये चालू करू. ही म्हणजे वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं असे कार्यक्रम होणं, युवामध्ये, नवीन पिढीमध्ये आणि बालकांमध्ये जागृती होणे, त्यांना देशाविषयी प्रेम निर्माण करणे हे खूप जरुरी आहे. आणि आता जर विचार केला, आता जी स्पर्धा चालू आहे दुसऱ्या देशामध्ये, आपल्यामध्ये जे टेक्निकल युग आहे, विज्ञान युग आहे, त्याच्यामध्ये असं वाटतं की बाकी देशप्रेमानं खूप पुढे गेलेले आहे. कारण त्यांच्यामध्ये देशप्रेम प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक माणसा. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.